मराठों के हर घर एक नया सिवा एक नया संभव पैदा करेगी, लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत। तुम्हाला माहिती आहे का छावाची शूटिंग कशी झाली आणि त्याचे बॅटलचे सीन होते ते कसे झाले? तर चला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की छावामध्ये शूटिंग कुठे कुठे आणि कशी झाली. तर शूटिंग करत असताना विकी कौशलला खूप साऱ्या ठिकाणी लागलेला आणि त्यांच्या मेहनतीनंतरच हा मूवी एवढा छान बनला. लोकांनी खूप तारीफ केली. तर या मूवीला महाराष्ट्र, राजस्थान, उदयपूर, वाईमध्ये शूट झालेला आहे. याच्या ॲक्शन शूटसाठी महाराष्ट्रामध्ये एक 8 एकराचा एरियामध्ये तुम्ही याच्यावर बघू शकता की किती डिटेलमध्ये दाखवलं हे सगळ्या गोष्टी. आणि मूवीमध्ये बघितलं असेल औरंगजेबचं जे ब्रह्मपूर एक शहर आहे त्या औरंगजेबचं सगळ्यात पसंतीचं या सेटसाठी बनवण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी ड्रॉइंग, पेंटिंग आणि एक डमी मॉडेल बनवलेले. ते कसे असणार, काय असणार, कुठून कोण येणार, कसा हमला होणार, सगळ्या गोष्टी त्यांनी पहिल्याच तयार करून ठेवल्या होत्या. आणि नंतर मग ते त्याच्या आधारावरती त्यांनी सेट बनवला आणि जिथे गरज होती तिथे ब्लू बॅकग्राऊंड पण यूज केलेलं त्यांनी. म्हणजे जर एक्स्ट्रा काय ज्या सीनमध्ये तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजी महाराज येत आहे घोड्यावर बसून, तो पूर्ण सीन जो आहे तो पूर्णतः रिअल बनवलेला आहे. घोड्यावरती बसून विकी कौशल आणि बाकीचे लोक येत आहेत बिकॉज ऑफ ते एकदम क्लोज शॉट होता आणि त्याच्यामध्ये रिअल दाखवणं गरजेचंच होतं म्हणून तो बरेचसे शॉट जे रिअल दाखवले. विकी कौशलने घोड्याची जी सवारी आहे एकदम असं रिअलिस्टिक येण्यासाठी त्याने कम्प्लिटली 6 महिने घोडेसवारी शिकला आणि त्याचे रिझल्ट तुम्ही मूवीमध्ये बघू शकता की किती परफेक्ट त्याने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मला भरोसा बसणार नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी नकली घोडे पण यूज केलेले जे तुम्हाला माहीत पण म्हणजे कळणार पण नाही ते शूट. जसं की बघा तुम्ही जेव्हा छत्रपती संभाजी महाराज येतात आणि तेव्हा युद्ध चालू असतं तर ह्या सीनमध्ये तुम्ही बघू शकता की कसा नकली घोडा इथे यूज केलेला आहे आणि नंतर त्याला कॅमेरा अँगलमध्ये लपवलेला आहे. बिकॉज ऑफ सगळ्या ठिकाणी ओरिजिनल घोडा वापरू शकत नाही. हालचालीमुळे तो डिरेक्टर लक्ष्मण उतरकर सर जे आहेत त्यांना प्रत्येक सीन जो आहे ओरिजिनल आणि एकदम हुबेहूब वाटला पाहिजे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक सीनमध्ये आपले मेहनत दाखवली आहे आणि ते बऱ्याचशा गोष्टी होती की तुम्ही बघितलं असेल ते मोठा माणूस होता जो त्याला विकी कौशलने उचलून खाली आपटवलं तर तो सीन एक गादी टाकून आणि त्याला वायर बांधून तो बनवलेला. पण एक प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी ओरिजिनल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांना रागामध्ये पळून पळून मारतात आणि सगळ्यांच्या पाठीमागे जातच असतात. तर एक शॉट होता जेव्हा तिथे ते जम्प करून वरती जातात त्याला मारायला, तर तो पण शॉट जो आहे ओरिजिनल शूट विकी कौशलने केला आहे. पण त्याला एक रस्सी बांधून तो वरती खेचलेला आहे आणि ते नंतर रिप्रोडक्शनमध्ये रिमूव्ह केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल बहादूर खान जसं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना धोका देऊन त्या जिथे लायन बसलेला आहे, सिंह बसलेला आहे किंवा त्याच्या खोलीत आहे तिथे आतमध्ये टाकतात. तर त्याला असं वाटतं की तो महाराजांना तिकडे फसवू शकतो पण महाराज आतमध्ये जातात. तो जो सिंह आहे ना तो रिअल नसून एक CGI बनवलेला आहे आणि त्याची रिअल त्यांनी प्रॅक्टिस पण केलेली. नंतर त्याला कॉम्प्युटरमध्ये ॲज अ रिअल दाखवलं. नंतर पहिलं त्याला डमी मॉडेल म्हणून एक ॲक्टिंग केलेली आणि तो शॉर्ट्स पण विकी कौशलने डमी कॅरेक्टरना यूज करता स्वतः केलेले आहे. विकी कौशलने एवढी छान ॲक्टिंग केलेली आहे की लोकांना एवढी आवडली आहे की ते लोक साक्षात त्यांना छत्रपती संभाजी महाराजच मानतात. जेव्हा पण ते रस्त्यावर किंवा कुठे पण दिसतात लोक त्यांना पाया पडतात किंवा मुजरा करतात. लिटरली खरंच छान केलेली ॲक्टिंग त्यांनी. सगळे तुम्ही थिएटरमध्ये बघू शकतात. पब्लिकने जे दृश्य बघितले सगळं बघितलं तर पब्लिकने एक फील केलेलं त्याच्यामध्ये की बॉडी विकी कौशलची आहे पण जो आत्मा आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. सो खूप चांगल्या प्रकारे बघू शकता ह्या क्लिपमध्ये ते कसे घोडसवारी शिकता येते की त्या प्रॅक्टिस करता येते घोड्याची. जेव्हा संभाजी महाराज औरंगजेबची सिटी लुटून घेऊन जातात तेव्हा औरंगजेब खूप तळतळत होती. त्याच्या मनामध्ये की छत्रपती संभाजी महाराजांची जी बदला घ्यायचा आहे त्यांना पकडायचं आहे त्याच्यासाठी ते महाराष्ट्रामध्ये येतात
आणि ठिकठिकाणी खूप सारे अत्याचार करतात, जे तुम्ही मूवीमध्ये बघितलं असेल. ते जे सीन आहे, नंतर एक डॅमच्या तिथे एक पाण्यातून वरती येतात ते, तर तो वाला जो क्लिप आहे तो बघा कसा शूट केलाय, तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतोय. हे जंगलातला पण सीन आहे, जिथे विकी कौशल जिकडे गदा घेऊन येतात ते, तर तिकडे पूर्ण त्यांच्या बॉडीला माती आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की कसं त्यांनी शूट केलं आणि त्यांच्या बॉडीवर कशी माती होती. खरंच यार, छत्रपती संभाजी महाराजांचं जे ॲक्टिंग केली मूवीमध्ये, जो एक सीन आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जो राज्याभिषेक होत आहे, तो जो सेटअप आहे तो पूर्ण खूप मोठा बनवलेला सेटअप आहे आणि ते एकदम ओरिजिनल वाटतं तो. तर त्या सेटअपमध्ये पण बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये किती ग्रीन स्क्रीन आणि सगळे सेटअप व्यवस्थित लावलेले आहे. तर हा सीन बनवताना मेकर्सने 10 दिवस घेतलेले ॲक्च्युली कंप्लीट किंवा, कारण तो सीन इम्पॉर्टंट होता, राज्याभिषेक होता तो पूर्ण महाराजांचा. तर त्याच्यातून बघू शकता किती ठिकाणी ग्रीन आणि हे ते स्क्रीन वापरले आहे, ब्लू स्क्रीन. आणि तो काही रायगडावरती नाही बनवलेला, तो दुसऱ्या ठिकाणी. ह्या शॉटसाठी ऑलमोस्ट 100 ॲक्टर बोलवले होते. त्यांचं ड्रेस कोड आणि ते सगळं सेम म्हणजे व्यवस्थित होतं आणि ते प्रॉपर ॲक्टर होते. बाकीचे तर क्राऊड होतच होतं, त्याचबरोबर ॲक्टर लोक पण होते, जे तुम्ही राज्याभिषेकच्या टायमाला बघितलं असेल. महाराजांच्या समोर किती सारे ॲक्टर बसले होते, जे सेनापती, सरसेनापती आहे, कवी कलाशे, बाकीचे. तर ते सगळे जो महाराजांचा राज्याभिषेकच्या टायमाला एक लेझिम डान्स होता, तो अनफॉर्च्युनेटली काढून टाकलेला, पण तो असायला पाहिजे नव्हता. त्याच्यामध्ये खूप मेहनत घेतली होती डायरेक्टरनी, बिकॉज तो राज्याभिषेकच्या टायमाचा एक पार्ट होता आणि महाराज त्या ठिकाणी स्माइल करून एक लेझिम डान्स करत होते. काही लोकांना ते आवडलं नाही ॲक्च्युली, पण काय करणार आहे. तो जो डान्स होता त्याच्यासाठी ऑलमोस्ट 400 लोकांनी तिथे परफॉर्मन्स केला होता आणि महाराज पण लेझिम खेळले. तो सीनमध्ये नाही दाखवला, सीन दाखवला पाहिजे होता, तर असं काही नव्हतंच. ठीक आहे, बघू शकता तुम्ही किती क्राऊड आहे तिथे. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना धोक्याने पकडलं जातं, तेव्हा तो वाला जो सीन होता तो ऑडियन्सने जेव्हा बघितला थिएटरमध्ये, तर खूप सारे लोक भावुक झालेले होते आणि खूप सारे लोक जे रडत पण होते. तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावरती, बिकॉज ते महाराजांचं एक प्रेम आहे आणि अशा काही गोष्टी आहे ज्या रिअल काही लोकांना माहीत पण नव्हत्या. तर ते डायरेक्टरने दाखवण्याचा प्रयत्न केला. जे विकी कौशलचं जे जो ड्रेसअप बनवलेला, म्हणजे जे ब्लड येत होतं ते सगळं ते बनवलेलं. तर जे औरंगजेबने जे त्यांचा छळ केला 40 दिवस, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, त्यांचे स्किन काढली, त्यांचे अवय एक छोटं पार्ट काढला. महाराज कधी कन्वर्ट नाही झाले. कारण इन द सेन्स मी काय बोलत नाही आहे की हिंदू मुस्लिम, पण त्या टायमाचा जो सीन होता रिॲलिटीची जी आहे ती रिॲलिटी आहे. तर हे जे दाखवलं त्याच्यात एक व्हिडिओ व्हायरल होते खूप, की एक व्यक्ती येऊन छत्रपती संभाजी महाराजांना मिठी मारतोय. तर त्यात असं मग कॅप्शन मी म्हणजे सजेस्ट करतो की असं वाटलं की एक टायमाला ते व्हिडिओ बघून, अरे महाराज तर औरंगजेबच्या सुटकेतून सुटून तर नाही आले. तर तुम्ही बघू शकता ते क्लिप, असं व्हायला हवं होतं ॲक्च्युली. सो इतिहास आहे तो इतिहासाचे. मित्रांनो, आतापर्यंत मी जेवढं पण दाखवलं, जेवढं पण काय असेल ते दाखवलं. याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी. माझं पण इंट्रोडक्शन दिलेलं, मी काय करतो काय नाही केलं. मी पण ॲज अ त्याच्यामध्ये एक काम केलेलं आहे महाराजांच्या मूवीमध्ये, पोस्ट प्रोडक्शनमध्ये ॲज अ कंपोजिटर. तर तुम्हाला हा मूवी कसा वाटला आणि हे जे मी दाखवलं आहे तुम्हाला ते कसं वाटलं माझं कामाविषयी, तर प्लीज कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.